मैफिलीचे निवेदन गुरुनाथ तिरुमटे सर ते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांच्या वास्तववादी कविता विचार करायला भाग पाडतात. संगणक शिकवता शिकवता साहित्य विश्वाकडे डोळसपणे पाहणारे हे व्यक्तिमत्व. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. अशा हळव्या मनाचे कवी गुरुनाथ तिरुमटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. धन्यवाद सर. खूप झाले धावपळीचे जिने आता थोडे थांबेल म्हणतो. खूप झाले धावपळीचे जिने आता थोडे थांबेल म्हणतो आणि ऊर भरून स्वतःसाठीही एक दोन श्वास घेईल म्हणतो. एक दोन श्वास घेईल म्हणतो. तालावर नाचवणारी सारी घड्याळच फेकील म्हणतो. तालावर नाचवणारी सारी घड्याळच फेकील म्हणतो आणि वेळ काळाची बंधनं झुगारून आता बेधुंद जगेल म्हणतो. आता बेधुंद जगेल म्हणतो. कर्तव्याने जबाबदारीचा अंगरखाच उतरवील म्हणतो. कर्तव्याने जबाबदारीचा अंगरखाच उतरवील म्हणतो आणि हरवलेलं मोकळं ढाकलं बालपण पुन्हा जगेल म्हणतो. बालपण पुन्हा जगेल म्हणतो. जुन्या गहिऱ्या जखमा साऱ्या कायमच्या उचील म्हणतो. जुन्या गहिऱ्या जखमा साऱ्या कायमच्या उचील म्हणतो आणि आयुष्याकडे बघण्याचा आता दृष्टिकोन बदलील म्हणतो. आता दृष्टिकोन बदलील म्हणतो. चिंता फिकीर सारं सोडून आकाश कवेत घेईल म्हणतो. चिंता फिकीर सारं सोडून आकाश कवेत घेईल म्हणतो आणि उरल्या सुरल्या चंदांकडे आता डोळे भरून पाहिल म्हणतो. आता डोळे भरून पाहिल म्हणतो. लहान थोराचा भेद विसरून मिठी प्रत्येकास मारेन म्हणतो. लहान थोराचा भेद विसरून मिठी प्रत्येकास मारेन म्हणतो आणि माणुसकीच्या दुनियेमध्ये घरटे माझे बांधीन म्हणतो. घरटे माझे बांधीन म्हणतो. चुकून दुखावल्या काही मनांची माफी मीच मागेल म्हणतो. चुकून दुखावल्या काही मनांची माफी मीच मागेल म्हणतो आणि देवाचं इमान माझा असाच कायम राखील म्हणतो आणि ऊर भरून स्वतःसाठी एक दोन श्वास घेईल म्हणतो. एक दोन श्वास घेईल म्हणतो. आजच्या या धावपळीच्या जगात माणसाचं स्वतःकडे दुर्लक्ष होत जातं आणि याची एक